पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी शिवसाहेब आरपी चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन केलं। आज तर घटस्थापना होत आहे, परंतु आम्हाला काय मालेगाव तालुक्याला गटविकास अधिकारी मिळायला तयारच नाही। मालेगाव तालुक्यातले लोकप्रतिनिधी सर्व चुपचाप बसलेले आहेत, परंतु शिवसाहेब मालेगाव तालुक्यामध्ये शेकडो हजारो लाभार्थी असे आहेत की त्यांनी व्याजाने पैसे काढून आपले घरकुलाचे प्रश्न असतील, सिंचन विहिरीचे प्रश्न असतील, गोठ्याचे जनावरांचे प्रश्न असतील, हजारो योजना आपल्या या ठिकाणून राबवल्या जातात, परंतु एकही आम्हाला या ठिकाणी 1.5 महिन्यापासून गटविकास अधिकारीच नाही। कंकाळ साहेब आहेत, ते म्हणतात माझ्याकडे चार्ज नाही। घुगे साहेब आले, ते निघून गेले। मग इथं आम्हाला वालीच कोणी राहिलं नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी निषेध म्हणून शिवसाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं। आणि आता तुम्ही तरी पावसाल अशी या ठिकाणी त्यांना हात जोडून नम्र विनंती केली आणि ते पावतील अशी आम्हाला सर्वांना विनंती म्हणजे अपेक्षा आहे की शिवसाहेब आम्हाला पावतील आणि आम्हाला लवकरच गटविकास अधिकारी मिळेल। आणि या ठिकाणी जर गटविकास अधिकारी जर आम्हाला जर मिळाला नाही तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये येऊन त्या ठिकाणी शिवसाहेब तुमच्या कॅबिन पुढे येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू, कारण आम्हाला या ठिकाणी वालीच कोणी उरलेला नाही। लोकप्रतिनिधी फक्त निवडणुका आल्या कीच मतदान मागायला येतात आणि मग 5 वर्ष डबल इकडे काही घेणदेणच नाही द्यायले। कोणी असो नसो, लोकांचे कामं व्हायत नाहीत व्हायत, मरत तर तिकडे मेलेत तर द्यायला काही घेणदेण नाही। परंतु एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी एक सामान्य गोरगरिबांचा वाली म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण समोर आलेलो आहेत। अजून शेकडो लोक या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी शिवसाहेबांचा निषेध आम्ही करणार आहोत। परंतु शिवसाहेब आपण खूप महान आहात, आम्हाला तर आमच्या मागणीला या ठिकाणी तुम्ही पाहूनच नाही राहिले, पण आता तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की तुम्ही आम्हाला लवकरात लवकर न्याय देसाल आणि आम्हाला न्याय गोरगरीब ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय मिळेल आणि आम्हाला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळेल। नेमकं म्हणजे घोडा आडलं कुठं हेच आम्हाला कळायला तयार नाही। परंतु जर आम्हाला जर या ठिकाणी जर गटविकास अधिकारी जर यांनी जर दिला नाही लवकरात लवकर तर आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये येऊन आंदोलन करू आणि याची सर्वस्व जबाबदारी ही आरपी चव्हाण साहेब शिव मुख्य कार्यकारी अधिकारी